मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परिपावी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। आपण ग्रंथराज दासबोध या विषयावरती यथाशक्ती चिंतन करतो। दशक 20 आणि समास 5। येथून पाहता तेथवरी चत्वार जिन्नस अवधारी, 1 14 5 4 ऐसे आहे श्रीराम। या निर्गुण निराकार परमात्म्यापासून पुढे कशी सृष्टी निर्माण झाली आपण काल पाहिलेलं आहे, तोच विषय आज आहे। परब्रह्म सकळाहून वेगळे, परब्रह्म सकळाहून आगळे, नाना कल्पने निराळे, परब्रह्म ते श्रीराम। म्हणजे मूळ माया, त्रिगुण, त्यानंतर पंचमहाभूत, हे सगळं आहे, पण हे म्हणजे परब्रह्म नाही। परब्रह्म सगळाहून वेगळे, सकळाहून वेगळे, परब्रह्म सकळाहून आगळे, नाना कल्पने निराळे, परब्रह्म ते श्रीराम। परब्रह्माची कल्पनाच करता येत नाही, म्हणून असं म्हटलंय कल्पने निराळे परब्रह्म। परब्रह्माचा विचार नाना कल्पने होऊन पर निर्मळ निश्चळ निर्विकार अखंड आहे श्रीराम। मग तो परमात्मा कसा आहे? ज्याची कल्पनाही करता येत नाही असा हा परमात्मा कसा आहे? तो निर्मळ आहे, निश्चळ आहे आणि निर्विकार आहे। आणि त्याचा आणखीन एक गुण म्हणजे तो अखंड आहे, सदा संचला येतना जात काही असं। परब्रह्मास काही तोळे ना, हा एक मुख्य जिनसाना, दुसरा जिनस नाना कल्पना, मूळ माया श्रीराम। म्हणजे यातला एक मुद्दा असा आहे म्हणाले की परब्रह्माची तुलना कशाशीही करता येत नाही। परब्रह्म वेगळं आणि हे मूळ मायेने निर्माण केलेले हे विश्व वेगळं। मग मूळ काय होतं? हरिसंकल्प मुळीचा आत्माराम सकळांचा संकेत नामा विधानाचा येणे प्रकारे श्रीराम। मग याच्या सगळ्याच्या मुळात काय? भगवंताचा संकल्प। तो संकल्प काय आहे? एकोम बहुश्याम, मी एकटा आहे, मला वेगळं म्हणजे अनेक रूपाने व्यक्त व्हायचं। निश्चळी चंचळ चेतले म्हणून चैतन्य बोलले, गुणसमानत्वे झाले गुणसाम्य ऐसे श्रीराम। मग असा निश्चळ असणारा परमात्मा, त्याच्या मनामध्ये असा संकल्प निर्माण झाला की हे निर्माण करायचं आहे, म्हणजे तिथं काय झालं? चंचलत्व आलं। ते चंचलत्व म्हणजे काय? तर त्याला म्हणतात चैतन्य। निश्चळी चंचळ चेतले म्हणून चैतन्य बोलले, समानत्वे झाले गुणसाम्य ऐसे श्रीराम। अर्धनारी नटेश्वर तोची षटगुणेश्वर, प्रकृती पुरुषाचा विचार शिवशक्ती श्रीराम। शुद्ध सत्वगुणाची मांडणी, अर्धमात्रा गुणक्षोभिणी, पुढे 3 गुणाची करणे प्रगट झाली श्रीराम। मन माया अंतरात्मा, 14 जिन्सांची सीमा, विद्यमान ज्ञानात्मा इतके ठाई श्रीराम। असा हा परमात्मा या सर्व संकल्पनेमध्ये आहे। त्यालाच अर्धनारी नटेश्वर म्हणतात। तो षटगुणेश्वर आहे, तोच प्रकृती पुरुषाचा विचार आहे, शिवशक्ती तोच आहे, शुद्ध सत्वगुणाची मांडणी तो आहे, अर्धमात्रा आहे, त्यालाच म्हणजे त्याच्या अनेक नावाचीही संबोधन आहे। ऐसा दुसरा जिन्नस अभिधान आहे, चतुर्ष आता तिसरा जिन्नस पंचमहाभूत आहे श्रीराम। पहिला निर्गुण निराकार परमात्मा, दुसरं हे, आणि तिसरं काय आहे? तिसरं ही पंचमहाभूत आहे। येथे पाहता जाणीव थोडी आधी अंत, हे रोकडी महाखाणी निरूपल्या तातडी, तो चौथा जिन्नस श्रीराम। 4 खाणी, 4 खाणी म्हणजे जारज उद्भिज अंडज हे जे सगळ्या सृष्टी निर्माण झाली। 4 खाणी अनंत प्राणी जाणीवेची झाली दाटणी, 4 जिन्नस येथून संपूर्ण झाले श्रीराम। अशा प्रकारे सृष्टीची रचना झाली आणि या सगळ्याच्या ठिकाणी जाणीव आहे। बीज छोटं आहे सुरुवातीला, पण त्याच बीजाचा वटवृक्ष होतो। तसं हे मूळ बीज किती आहे? अगदी छोटं आहे। काय आहे? एकोहम बहुश्याम हे मूळ आहे, त्याचा एवढा मोठा वृक्ष तयार झाला।
बीज थोडे पेरीचे ते त्याचे, पुढे त्याचे उदंड होते, तैसे झाले आत्म्याचे, खाणीमाणी प्रकटता श्रीराम. ऐशी सत्ता प्रबळली, थोडे सत्तेची उदंड झाली, मनुष्यविषयी सृष्टी भोगली नाना प्रकारे श्रीराम. या जरी चत्वार खाणी असतील, म्हणजे जार जांड जुद्वीज, मग अशा जरी खाणी असतील, म्हणजे यात 184 जीव आहेत, पण नाना प्रकारचे उपभोग घेण्याचं सामर्थ्य कशात आहे? फक्त नरदेहामध्ये. वाघ काय जंगलात नाही, हरणाला मारेल, तिकडं चवीनी खाणं त्याला माहीत नाही. आपल्याला प्रत्येक गोष्टीत चव पाहिजे. म्हणजे नाना प्रकारचे, त्याला काय आहे का वस्त्र अलंकार काही नाही, आयुष्यभर उघडे. आपल्याला कपडे वेगवेगळ्या प्रकारचे. म्हणजे उपभोग कोण घेतोय? तर हा नरदेह या सगळ्या गोष्टीचा उपभोग घेतोय. मनुष्य वेशे सृष्टी भोगली नाना प्रकारे श्रीराम. प्राणी मारून पहा श्वापद बळे. आता तो वाघ काय सिंह काय आपल्यासारखं घर तयार करतो का? नाही. जिथे गुहा असेल तिथे जाऊन बसतो आयत्या वेळात नागोबासारखा. प्राणी मारून श्वापद बळे, वरकडत्यास काय कळे नाना भोगतो निवळे मनुष्य देही श्रीराम. मग आता मनुष्य देहामध्ये कशा प्रकारचे भोग मनुष्य भोगतो? तर 5 विषय त्याला भोगायला मिळतात, पंचविषय. त्यात काय आहेत? शब्द विषय आहे, स्पर्श विषय आहे, रूप विषय आहे, गंध विषय आहे, रस विषय आहे. असे हे 5 विधी मनुष्य भोगतो. त्याला स्पर्शाचा आनंद कळतो, सुगंध दुर्गंध कळतो. म्हणजे हे सगळे विषय आहेत. आणि तो कोण भोगतो? तर मनुष्य. अमूल्य रत्ने नाना वस्त्रे, नाना याने नाना शस्त्रे, नाना विद्या कळाशास्त्रे, नरदेह जाणे श्रम. नाना प्रकारचे रत्न आहेत म्हणा, वस्त्र आहेत म्हणा, अलंकार आहेत म्हणा, शस्त्र आहेत म्हणा. हे कोण जाणतं? हे बाकीचे प्राणी जाणतात का? जाणत नाही. जाणतो कोण? मनुष्य. पृथ्वी सत्तेने व्यापले, स्थळस्थुली आटोपली, नाना विद्या कळा केली, नाना धारणा श्रीराम. दृश्य अवघेजी पाहावे, स्थानमान सांभाळावे, सारासार विचारे, नरदेह झाली आहे श्रीराम. मग सगळं दृश्य पाहावं. आपल्याला नरदेह प्राप्त झाला आहे ना, मग त्या इतर जीवामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय ह्या आधी लक्षात घ्यावा. त्या प्राण्यांकडे सारासार विचारबुद्धी नाही. ती सारासार विचारबुद्धी भगवंताने आपल्याकडे दिली. वापरायची का नाही तुम्ही ठरवा, पण तुम्हाला दिलेली. इहलोक आणि परलोक नाना प्रकारेचा विवेक, अविवेक आणि अविवेक मनुष्य जाणे श्रीराम. हा मनुष्यच विचार करू शकतो की ह्या संबंध सृष्टीमध्ये मी कसं वागायचं आहे, कसं वागायचं नाही, ते प्राणी ठरवू शकत नाही. एकादशी करायची का नाही, संकष्टी करायची की नाही, मनुष्य ठरवेल. त्यांना काय? म्हणून विवेक कुणाजवळ आहे? तर मनुष्याजवळ आहे. नाना पिंडी ब्रह्मांड रचना, नाना मुळीची कल्पना, नाना प्रकारे धारणा मनुष्य जाणे श्रीराम. हा देह म्हणजे काय? म्हणजे हा देह कशापासून निर्माण झाला, कसा झाला, हे कोण जाणतं? मनुष्य जाणतो. म्हणजे त्याला पिंडामध्ये काय आहे तेही कळतं आणि ब्रह्मांडामध्ये काय आहे तेही तो जाणू शकतो. नाना पिंडी ब्रह्मांड रचना, नाना मुळीची कल्पना, नाना प्रकारे धारणा मनुष्य जाणे श्रीराम. अष्टभोग नवरस नाना प्रकारेचा विलास, वाच्यांसारा लक्षानुसार मनुष्य जाणे श्रीराम. सगळे भोग भोगणं आहेत, नवरस आहेत. आणि बोलण्यातला मतितार्थ कळण्याची शक्ती फक्त माणसाकडे दिलेली. मनुष्य सकळा जागले, त्या मनुष्याला देवी पाळले, ऐसे हे अवघे कळले नरदेह गे श्रीराम. म्हणजे मनुष्याला सगळं काही कळतंय. त्या हिंस्त्र श्वापदाला सुद्धा कसं माणसाला यायचं आहे. म्हणजे पूर्वी सर्कशीमध्ये वाघ सिंह काम करत होते. सगळ्याला आपलंसं कसं करून घ्यायचं आहे ते मनुष्य देहामध्ये कळतंय. सगळ्या विद्या कुठं करणार? मनुष्य देहामध्ये करणार. मनुष्य सकळास आळिले, त्या मनुष्यास देवे पाळले. त्या मनुष्याचं रक्षण कोण करतोय? परमेश्वर करतोय. त्या मनुष्यास देवे पाळले, हे अवघे आईसे हे अवघे कळले नरदेह योगे. या नरदेहामुळे आपल्याला हे कळलं की आपल्याला ह्या नाना 14 विद्या 64 कळा या आत्मसात करता येत आहेत, हेही कळलं. स्वर्ग म्हणजे काय, नरक म्हणजे काय तेही कळलं. ऊर्ध्वगती म्हणजे काय, अधोगती म्हणजे काय तेही कळलं. आणि परमात्मा आपलं रक्षण करतोय हेही मनुष्य देहामुळे त्याला कळलं.
मग एवढा नरदेह परम दुर्लभ, असा नरदेह मिळणं दुर्लभ आहे. तो कधी मिळतो? 184 फिरलो, त्या 184 योनी फिरल्यानंतर हा मनुष्य देह प्राप्त होतोय. सहजासहजी प्राप्त होत नाही, म्हणजे तो दुर्लभ आहे का नाही? नरदेह परम दुर्लभ येणे घडे अलभ्य लाभ. हा दुर्लभ मनुष्य आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आपल्याला अलभ्य असा लाभ प्राप्त होतोय. अलभ्य काय आहे? परमात्मा आहे, पण तो आपल्याला प्राप्त होतो. अलभ्य लभ्य होतो. नरदेह परम दुर्लभ येणे घडे अलभ्य लाभ. दुर्लभ ते सुलभ होत जाते. दुर्लभ अत्यंत कठीणात कठीण प्रश्न मनुष्य सोडवतो. दुर्लभ ते सुगम होत जाते, सुलभ होत जाते. वरकड देह काबाड नरदेह मोठे घबाड, परंतु पाहिजे जाड विवेक रचना. वरकड देह म्हणजे काबाड, म्हणजे बाकीचे जे देह आहेत ते कष्ट करण्यासाठी, भोग भोगण्यासाठी, भोग भोगण्यासाठी आलेले. नरदेह परम दुर्लभ, वरकड देह काबाड नरदेह मोठे घबाड. नरदेह काय आहे? एखाद्याला आकस्मिक धनाचा लाभ व्हावा ना, तसा हा नरदेह आपल्याला अचानक प्राप्त झालेला. काय म्हणते बघा, नरदेह हे वरकड नरदेह हे वरकड देहे काबाड नरदेह हे मोठे घबाड. आपल्याला अचानक धनाचा हंडा सापडावा, दारिद्र्य सगळं नाहीच व्हावं, तसा हा मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालाय. परंतु पाहिजे जाड विवेक रचना. परंतु त्याच्यासाठी आपला उद्धार व्हावा, यासाठी काय पाहिजे? विवेक पाहिजे. शंकर पार्वती बसलेले होते मंदिरामध्ये आणि तिथं दारात भिकारी भिक्षा मागत होता. पार्वतीला मोठी दया आली. अहो म्हणले, एवढा तो भीक मागतो, त्याला काहीतरी द्या ना तुम्ही. तर पार्वतीला म्हणते, ह्याच्या नशिबात भीक मागणंच आहे, ह्याच्या नशिबात तुम्ही दिलं धन तरी मिळणार नाही. कुठं 10 रुपये 5 रुपये 2 रुपये 1 रुपये असंच त्याच्या नशिबात आहे. एकदम लॉटरी लागण्याचं ह्याच्या नशिबात नाही म्हणले. ते म्हणले, त्याच्या नशिबात नसले मी देते, देव. झालं. हिने काय केलं, तो भिकारी जिथनं जातो ना त्या रस्त्यावरती 7 हंडे ठेवले. म्हणजे एक चुकला तर दुसरा भेटेल, दुसरा चुकला तर तिसरा भेटेल. आणि नेमकं त्या हंड्यापासून जाताना ह्या भिकाऱ्याला काय कल्पना व्हावी, म्हणले आंधळे माणसं कसं चालत असतील हो, म्हणून तो डोळे मिटून जितमध्ये नाही गेला, ते 7 हंडे मागे गेले. तसा हा आपल्याला नरदेह मिळालाय आणि आपण झोपेमध्येच घालवलाय. काय उपयोग आहे त्याचा? म्हणजे झोपेमध्ये याचा अर्थ अज्ञानात घालवला. काय होतं बघा. परंतु पाहिजे जाड विवेक रचना. परंतु आपल्याकडे विवेक पाहिजे की हा अत्यंत दुर्लभ असणारा नरदेह भगवंताने आपल्याला दिलाय, तो त्याच्या प्राप्तीसाठी दिलेला आहे, एवढं जरी कळलं पाहिजे. येथे जेणे आळस केला तो सर्वस्वी बुडाला. इथं ज्याने आळस केला, कशासाठी आळस केलाय? हा नरदेह मिळून सुद्धा परमेश्वराच्या प्राप्तीचा आळस केला. आळस केला म्हणजे कामाचा कंटाळा केला असं नाही. आळस कशा बाबतीत केला याने? परमार्थाच्या बाबतीत आळस केलाय. प्रपंचात सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत राबतोच, पण आळस कुठं करतोय? परमार्थात. बरं, काय म्हणले? येथे जेणे आळस केला तो सर्वस्वी बुडाला. म्हणजे असं का म्हणतो? देव नाही ओळखला विवेक वळे श्रीराम. एवढा नरदेहाला येऊन सुद्धा विवेकाचा मार्ग धरून परमात्मा ओळखता आला नाही, तर मग ह्या मनुष्य देहाचा उपयोग काय? पुनरुपी जन्म पुनरुपी मरणम एवढंच आहे. येथे जेणे आळस केला तो सर्वस्वी बुडाला. देव नाही ओळखला विवेक वळे श्रीराम. नरतोची नारायण जरी प्रत्येक करी श्रवण मननशीळ अंतकरण सर्व काळ. या नराचा नारायण होऊ शकतो. नराचा होतो नारायण उत्कट रामदास्य करून. परमेश्वराची उपासना करून याच जो नरदेह नरकाला घेऊन जाणार आहे, तोच नरदेह परमात्म्यापर्यंत आपल्याला घेऊन जातो. पण ह्या देहाचा वापर कसा करायचा याच्यावर अवलंबून. नरतोची नारायण
म्हणजे हा नरदेहाचा नराचा नारायण होण्यासाठी काय करावं हा प्रश्न आहे. प्रत्येकरी श्रवण, रोज श्रवण केलं पाहिजे. प्रत्येकरी श्रवण, मननशील अंतःकरण, जे काही आपण ऐकलंय, जे काही वाचलंय त्याच्यावर मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. मननशील अंतःकरण सर्व काळ, आपल्या अंतःकरणामध्ये सदैव चांगले चांगले विचार आले पाहिजे. जेणे स्वयेची पोहावे त्यास कासेशी नलगे लागावे, स्वतंत्रपणे शोधावे सगळं काय हे श्रीनाम. आता पोहायला शिकवत होते. आता नवीन म्हणजे ज्याला पोहता येत नाही त्याच्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी वाळलेले भोपळे ठेवले होते. नवीन ताजा भोपळा ठेवून काय बुडायचा असतो, तरायचा कसा? ते तरायचा असेल तर वाळलेला भोपळा लागतो. मग तो भोपळे ठेवले होते, ते पाठीला बांधले की मुलं पोहायला शिकायची. मग एका माणसाने सांगितलं, अहो तुम्ही नाही बांधलं. आता ह्याच्या वयाची माणसं भोपळे बांधून जात होते, आयुष्यात कधी पाण्यात उतरलं नाही. आता म्हणले चला, डॉक्टरने सांगितले जरा पोहायचा व्यायाम करा म्हणून आलोय. म्हणले आता शिकतोय. मग याला विचारलं तुम्ही का नाही बांधला? तो म्हणलं मला पोहता येत आहे. ज्याला पोहता येत आहे त्याला भोपळा बांधायचं काय काम आहे? काय म्हणले पहा, जेणे स्वयेची पोहावे त्यास कासेशी नलगे लागावे, स्वतंत्रपणे शोधावे सकळ काय. ज्याला तत्वज्ञान आहे, इथला पंखा लाव, हा लाव तिकडचा. जेणे स्वयेची पोहावे, थोड्या वेळ सहन करा वारक्याची पंखा जरा थोडं 5-10 मिनिटं राहिले. जेणे स्वयेची पोहावे त्यास कासेशी नलगे लागावे, स्वतंत्रपणे शोधावे सकळ काय. सकळ शोधून राहिला संध्याकाळीचा आला. ज्याला सर्व गोष्टीचा शोध घेता येतोय त्याच्यामध्ये शंकाच राहणार नाहीत ना. सकळ शोधून राहिला संदेह कैसा आला, पुढे विचार कैसा झाला त्याचा तोची जाणे श्रीराम. ज्याने सर्व गोष्टीचा अभ्यास केलाय, परमात्मा जाणलेला आहे, त्याला आता जाणण्यासारखं काही शिल्लक राहत नाही. किती श्रीदासबोधे कृषीश संवादे चत्वार जिनस नाम समास पंचम श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ. गुरुजी उशिरा आले तरी बरोबर समास संपला बरं का. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. तिसेव झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा, ठावच नाही ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखले ते ते जागृती सोडाले, सहजचे अनिर्वाच्य झाले, बोलता नाही श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक खुणेस मानावे, जन्म मृत्यूच्या नावे, शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध शरणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद, परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास, साधके पहावे सावकाश, विवर्ता विशेषा विशेष, कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्यास कारण प्रत्यय पहावा श्रीराम. देहे तोपाचा भूताचा, करता आत्मा तेथेचा, आणि पवित्र प्रकार मनुष्याचा, कशावरून श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मनुष्याचे, ऐसे अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे, उगेच भ्रमोनय भ्रमे, जगदीश्वरी अनुक्रमे, सकळ केले श्रीराम. इथे श्रीदास बोधे कृषी समाधे विमल ब्रह्म निर्गुण नाम समाज दशम श्रीराम समर्थ जय जय. मुसळधार पाऊस पडतोय आणि तरीसुद्धा तुम्ही कथेला आलाय, हे विशेष आहे. आरती ठीक
हृदयामध्ये खुले त्यावरी लाजला आरती कस्तुरी मितीना जल्लरी गुंतले गणोला आरती सद्गुरु गजानन महाराज की जय। अनंत कोटि।